गेलेली आहे, नर बळी गेलेला आहे, 3 लोकांचा वध झालेला आहे. हे पाहिल्याबरोबर राजा इतका चिंतेत पडला, सकाळीच उठला, तसाच धावत धावत आमच्या वशिष्ठांकडे गेला आणि सगळी या स्वप्नाबद्दलची माहिती आमच्या वशिष्ठांना दिली. वशिष्ठांनी विचार केला आणि म्हणाले, राजा खरंच स्वप्न फार वाईट आहे, चिंता वाटते. आता एक काम कर, वनामध्ये जा आणि 3 प्राण्यांची हत्या कर. म्हणजे काय म्हणाले, 3 प्राणी मारले गेले की आपोआप हा बळी, म्हणजे ते स्वप्न साकार झालं असं म्हणता येईल आणि त्याच्या वाईट परिणामापासून सुटू. आता राजा निघाला, राजा वनामध्ये गेला. आता राजा येतो, राजा जेव्हा वनामध्ये जातो, कडकड 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 त्याच्या रथाच्या चाकांचा आवाज ऐकल्याबरोबर जेवढे सुद्धा प्राणी होते आपल्या बिळांमध्ये, आपल्या गुहांमध्ये असे काही लपून राहिले, दिवसभरामध्ये एकही प्राणी नाही. राजा दिवसभर इथे तिथे 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 फिरला, पण आता या स्वप्नाला काय करायचंय, गोमून संपवायचं आहे. त्यामुळे राजाने रात्र त्या वनामध्येच काढायची ठरवली. दिवसभर जरी लपून राहायचे तरी रात्रीच्या वेळेला पाणी पिण्यासाठी नक्कीच सरोवराकडे येणार ना हे प्राणी. म्हणून राजाने त्या सरोवराच्या जवळच एक वृक्ष पाहिला आणि त्याच्यावर राजा जाऊन बसला. आता रात्र झाली आणि त्यावेळेला राजा अगदी वाटच बघत होता, कधी कोणीतरी येईल इथे पाणी पिण्यासाठी आणि मी त्याचा वध करीन. आणि अशाच परिस्थितीमध्ये धनुष्यबाण हाती घेऊन ठेवलेलं होतं आणि त्याच वेळेला श्रवण नावाचा एक ब्राह्मण बाळ आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला जायला निघाला. आता दिवसा प्रवास केला तर उन्हाचा त्रास आपल्या आई वडिलांना होईल, म्हणून हा श्रावण बाळ काय करायचा, रात्रीच्या वेळी प्रवास करायचा. आता असाच आपल्या खांद्यावर कावड घेतलेली आहे, चालत चालत प्रवास करून आलाय आणि बाबा म्हणाले, बाळा तहान लागली रे. म्हणाला, बाबा चिंता करू नका. एक झाड पाहिलं, त्या झाडाच्या खाली आपली आई वडिलांना आजूबाजूला व्यवस्थित सुरक्षित आहे का पाहिलं आणि कावड खाली ठेवून हातामध्ये कमंडलू घेतला आणि चालत चालत सरोवरापाशी आला. रात्रीच्या काळोखामध्ये या दशरथ राजाला काही दिसत नाही. कमंडलू पाण्यामध्ये बुडवला आणि गुडगुड आवाज झाल्याबरोबर राजा सावध झाला. राजा इतका हुशार होता की फक्त आवाजावरून तो बाणाच्या सहाय्याने लक्ष्यभेद करू शकत होता. त्याने लगेच आपलं धनुष्यबाण ताणलं आणि आवाजाच्या दिशेने हा बाण फेकला आणि त्याचबरोबर हाय 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 रे देवा अशी आरोळी फुटली आणि ती ऐकल्याबरोबर राजाच्या तोंडचं पाणी पळालं. म्हणे काय, मी मारणार होतो एका श्वापदाला, एका प्राण्याचा वध करण्यासाठी मी आलो आणि माझ्या हातून हे काय घडलं. ते मानवी शब्द कानी ऐकल्याबरोबर राजा गोंधळला, थर थर कापू लागला, तसाच खाली उतरला. धावत 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 आवाजाच्या दिशेने आला आणि आवाजाच्या दिशेने आल्यानंतर पाहतो तर काय, एक सुकुमार असणारा कोवळा असा हा ब्राह्मण श्रावण बाळ त्या ठिकाणी त्या बाणामुळे तो बाण हृदयामध्ये घुसलेला होता आणि तिथे कोसळलेला होता. हातातला कमंडलू बाजूला पडलेला होता. लगेच धावत धावत जाऊन आमच्या या श्रवण बाळाला या दशरथाने मांडीवर घेतलं आणि म्हणाला, बाळा मला क्षमा करते, मला वाटलं एखादं श्वापद एखादं जनावर इथे पाणी प्यायला आलं असेल, मला काहीही कळलं नाही. या रात्रीच्या काळोखामध्ये काहीच दिसत नव्हतं मला, का आलास रे तू इथे? एवढं रान, एवढं वन हे भयंकर आहे, इथे हिंस्र वाघ आहेत, सिंह आहेत, प्राणी आहेत, अशा अवस्थेत इथे रात्रीच्या वेळी येणं बरं नाही. आणि म्हणत म्हणत या राजाने तो बाण काढण्याचा प्रयत्न केला. आमच्या या श्रवण बाळाने राजाला थांबवलं. अशाही अवस्थेमध्ये, म्हणजे गतप्राण झालंय, प्राण आता निघणार आहेत, अशा अवस्थेमध्ये हात जोडले, महाराज तुमची कीर्ती फार ऐकली आहे, तुमचं
कौतुक फार ऐकले, आज धन्य झालो, म्हणता म्हणता का होईना, पण तुमचं दर्शन घडलं याच्यापेक्षा भाग्याचा तो क्षण काय. महाराज फक्त एकच विनंती आहे, बाजूला माझे आई वडील त्या वृक्षाच्या मागे त्यांची कावड ठेवलेली आहे, तहान लागली म्हणून पाणी आणायला आलो होतो. महाराज एकच कृपा करा, हा पाण्याचा कमंडलू त्यांच्यापर्यंत घेऊन जा आणि पहिल्यांदा त्यांना पाणी पिऊ द्या आणि नंतर माझ्याबद्दल सांगा. आणि इतकं बोलता 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 आमच्या या श्रावण काळाने प्राण सोडले. राजा निशब्द झाला आणि जे घडणार होतं, ज्याचं चित्र त्या स्वप्नामध्ये दाखवलं होतं, ते खऱ्या अर्थाने घडायला सुरुवात झाली हे राजाला समजलं. आणि त्या बाळाचे डोळे मिटून जड अंतकरणाने आमचा राजा हातामध्ये तो कमंडलू घेऊन, तो पाण्याचा लोटा घेऊन चालत 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 त्या झाडामध्ये पोहोचला. दोघंही माता पिता अंध होते, परंतु देव जेव्हा काहीतरी कमी देतो त्यावेळेला काहीतरी जास्त देतो. त्याप्रमाणे चालत येणाऱ्या या चढ अंतकरणाच्या दशरथाच्या पावलांची चालून त्यांना लागली आणि त्यांना वाटलं आपलं श्रवण बाळ आला. आई हाक मारू लागली, अरे बाळा श्रवणा, अरे फार वेळ लागला तुला, कुठे दूर गेला होतास का. एक नाही दोन नाही, उत्तर नाही. बाबा म्हणतात, अरे श्रवणा काय बाळा, बोल ना काहीतरी. राजा काय बोलणार, राजाला काही बोलायला सुचेना, डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत होते आणि चालत चालत तिथपर्यंत आला. आई म्हणते, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा, आम्हामुळे तुझं सौख्य ना, आम्हामुळे तुझं सौख्य ना, तुझे आता पिता आंगणे, तुझे माता पिता आंगणे, काशी यात्रेसी नेसी बडे, काशी यात्रेसी नेसी बडे, किती मोठी जीवा वेदना, किती मोठी जीवा वेदना, आम्हामुळे तुझं सौख्य ना, आम्हामुळे तुझे सौख्य ना, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा. श्रावणा बाळा, आम्ही असे आंधळे मागतो, तुला आमचा का आहे म्हणून उपयोग नाही, पण बाळा किती पुणी आहेस रे तू, तुला एवढा हट्ट की आपल्या या आई वडिलांना काशी यात्रेला न्यायचं. काय करणार बाळा, तुझं दुःख आम्हाला दिसतंय, पण आम्ही तुला का आहे मदत करू शकतो. अरे पण तू बोलत का नाहीये, तुझ्या शब्द का बोलत नाहीये तोंडातून. राजा जवळजवळ चालत आला, हातातला तो जो कमंडलू होता आईच्या हातामध्ये दिला. आईचा स्पर्श त्या हातांना झाला आणि लगेच हातामधले अलंकार, त्या अंगठ्या बोटांमधल्या हातामधलं सोन्याचं पडं, सगळ्यांचा स्पर्श झाल्याबरोबर आईने ओळखलं, नाही हा आपला पुत्र नाही. बाळा तू कोण आहेस. श्रावणा हा तू नाहीयेस, हा कोणीतरी राजा आहे. कोण आहेस सांग ना, कोण आहेस तू. आणि त्या वेळेला जड अंतकरणाने आमच्या या राजांनी सांगितलं, आई पहिल्यांदा पाणी पिऊन घ्या. नाही नाही ते काही नाही, पहिल्यांदा सांगतो. शेवटी अखेर सत्य घटना सांगावी लागली आणि सत्य घटना ऐकल्याबरोबर दोन्ही माता पित्यांच्या मनामध्ये जणू काही एखादा खंजीर खुपसावा इतक्या वेदना झाल्या आणि दोघही माता पिता अगदी कोसळलेच. म्हणायला लागले, अरे राजा तुझी कीर्ती आम्ही किती ऐकलेली होती, कधीतरी आम्हाला अंध आहोत म्हणून पाहण्याची इच्छा आम्ही करू शकत नव्हतो, पण असा भेटला असतास तर नक्की आनंद झाला असता, आमचा बाळ जर तुझ्यासोबत असता. काय रे राजा, हे अघोरी कृत्य तू केलेलं आहेस, आता आम्ही कसं बरं जगा. आमचा श्रवण बाळ हाच आमच्यासाठी होता आणि
आणि आज तू असं पाप केलेलं आहे, आता काही आम्ही जगू शकत नाही. आणि आकांत करत 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 राजाला शापवाणी या अंधमाता पित्यांच्या मुखातून दिली, ज्याप्रमाणे आम्ही पुत्र पुत्र करत प्राण सोडतोय ना राजा, एक दिवस हे दुःख तुलाही भोगावं लागेल. आणि असं म्हणत म्हणत त्या माता पित्यांनी आपला देह त्या राजा खूप दुःखी झाला. शेवटी ते स्वप्न खरं ठरलं आणि या तिघांची ही उत्तर क्रिया व्यवस्थित करून राजा पहिल्यांदा वसिष्ठांकडे आला. वसिष्ठांना घडलेली सगळी घटना सांगितली. वसिष्ठांनी विचार केला, दुःख व्यक्त केलं आणि त्यातून म्हणाले, राजा घटना दुःखद आहे, पण याच्यामधून सुद्धा काहीतरी किरण येताना दिसतोय. शापासाठी का होईना, पण तुझ्या घरी काय येणार आहे, बालनंदन येणार आहे, तुला पुत्रांची प्राप्ती होणार आहे. तेव्हा आता हे दुःख बाजूला सार आणि चल पुत्र कामेष्टी यज्ञ करूया. राजा तयारीला लागला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. सगळ्या गावच्या लोकांना, सगळ्या नगरातल्या राजांना बोलवण्यात आलं. वसिष्ठ ऋषी त्याच्याच बरोबर अनेक ऋषीमुनी या सोहळ्यासाठी तिथे हजर राहिले आणि पुत्र कामेष्टी यज्ञ त्या ठिकाणी संपन्न झाला. मंत्र उच्चार होत होते, वैदिक मंत्र गायले जात होते, सगळं मंगल वातावरण होतं. आणि अशाच वेळेला त्या पूर्णाहुती त्या यज्ञामध्ये पडल्या. बरोबर प्रसन्न झालेला अग्निदेव तो यज्ञ पुरुष त्या ठिकाणी हातात पसायदान घेऊन प्रकट झाला. बोला यज्ञ भगवान की. हातामधला तो घट, तो प्रसाद त्याने या दशरथाच्या हाती दिला आणि म्हणाला, तुझ्या पत्नींना याची वाटणी कर आणि तुझी जी काही क्लिष्ट कामना आहे ती आता पूर्ण होईल. आणि त्याप्रमाणे या दशरथाने आपल्या पत्नींना त्या ठिकाणी या पसायदानाचं वाटप केलेलं आहे. म्हणजे आता त्यावेळेच्या परिमाणानुसार जर मोजणी केली तर 16 भार 16 आणे एवढा तो प्रसाद होता. 8 भार दिला कौसल्याला, 6 भार दिला सुमित्रेला आणि 2 भार दिला आमच्या या कैकेयीला. आता हे धाकटी आहे, लाडकी आहे, कोण मला कमी मिळाला म्हणून रागावून बसली बरं का. काही दिवसांनी या तिघीही काय झाल्या, गर्भवती झाल्या आणि छान अगदी सगळ्या तिन्ही राजांचे डोहाळे पुरून आमचे हे दशरथ त्या दिवशी इतके आनंदी झाले, कारण तो दिवस होता चैत्रातल्या नवमीचा. 5 उच्च अशी नक्षत्र ग्रह तारे त्या ठिकाणी आकाशामध्ये होते. मध्यानीचा सूर्य हळूहळू हळूहळू तळपत तळपत डोक्यावर येत होता. आणि त्या वेळेला मध्यानीची वेळ आली. सूर्य माथ्यावर आला आणि सूर्य माथ्यावर आल्याबरोबर सूर्यालाही मोह झाला की आमच्या या राण्यांच्या पोटी कोण बरं बालक जन्माला येणार आहे. खिडक्यांमधून त्यावेळी छपरांमध्ये बघा काच लावलेली असायची, छोटंसं भोक असायचं, त्याच्यामधून सूर्याची किरणं आत यायची. आणि तसंच घडलं. हा सूर्य मध्याने आला आणि सूर्य मध्याने आल्याबरोबर या ठिकाणी आमच्या दाया धावत धावत आल्या. राम जन्मला सखी राम जन्मला, राम जन्मला सखी राम जन्मला. अयोध्येचा वंश पहा गीत नांदला, राम जन्मला, राम जन्मला सखी राम जन्मला. असं म्हणतात ही शुभ हा शुभ मुहूर्त, ही शुभ घटिका अजिबात वाया जाऊ नये. आणि रामाचा जन्म झाल्याबरोबर सगळ्या भक्तांनी या रामाचे गुणगान गायला सुरुवात करायची. सगळ्यांनी गजल करूया. रामचंद्र हरी जय जय रामचंद्र हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण
झाला, लक्ष्मणाचा जन्म झाला, भरताचा जन्म झाला आणि शत्रुघ्नाचाही जन्म झाला. सगळीकडे आनंदी आनंद सुरू झाला आणि या बाळांना अंघोळ घालण्यात आली. न्हाणी 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 त्याने बळाचे वाणी हो, न्हाणी 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 त्याने बळाचे वाणी हो, न्हाणी न्हाणी कानतीच्या काट्याची ओळखाणी हो, कानतीच्या काट्याची ओळखाणी हो, न्हाणी 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 राजाधिराज रामचंद्र भगवानांनी अशा प्रकारे या चारही बाळांना छान त्या ठिकाणी अंगरके घालण्यात आले. त्यांचं छान अगदी मालिश करून तेल लावून अगदी त्यांना गरम गरम गुळगुळ पाण्याने अंघोळ घातली आणि त्यानंतर बाळ लेणं त्या ठिकाणी त्यांना चढवण्यात आली. आणि आता सगळ्यांना एकच मोह होता या बाळांची भिजत पाहायची. सगळेजण धावू लागले या बाळाला पाहण्यासाठी. दशरथ म्हणाले, थांबा, मला तर पाहू द्या. आणि नंतर एका मागोमाग एक हे सगळेजण या बाळांचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. काय ते रूप गोजीरवाण, जणू काही प्रति सूर्यच त्या ठिकाणी जन्मावा आणि त्यांचं ते गोजीरवाण रूप पाहिल्यानंतर सगळ्यांना कौतुक वाटायला लागलं. आणि सगळ्यांनी आता या बाळांच्या त्या नामकरणाच्या सोहळ्यासाठी तयारी दाखवली. सगळेजण गोळा झाले आणि पाळण्यापाशी आल्यानंतर या बाळांना निजविण्यासाठी त्या ठिकाणी पाळणं लावलं, नामकरण करण्यात आलं. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. बोला सगळ्यांनी, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. 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 पाळणा पाळणा हा पाळणा. गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. आता सगळ्या जणी या बाळांचा पाळणा गाऊ लागल्या बाळाला निजवण्यासाठी.